पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाबद्दल आता कितीतरी प्रश्न उभे झालेले आहेत आणि या संदर्भात आपल्यासोबत चर्चेसाठी राज्य सरकारचे केंद्रस्थ अधिकारी ज्येष्ठ IAS अधिकारी नरेश झुरमुरे साहेब आहेत, नोडल अधिकारी ज्यांना म्हणतात. सर, NDTV मराठीसोबत आपण बोलताय, खूप खूप धन्यवाद. सर, या एकूण प्रकरणामध्ये काय सांगाल सर? बिरसी एअरपोर्ट जे आहे त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड म्हणजे संरक्षित, रिझर्व्ड म्हणजे आरक्षित आणि झुडपी अशा तिन्ही प्रकारच्या जंगलाचा त्या जागेवरती समावेश आहे. एकूण किती वनजमिनीचं अतिक्रमण झालेलं आहे आणि 1927 आणि 1980 या दोन कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे, असं एकूण किती जमिनीचं हे प्रकरण आहे सर? याच्यामध्ये जो मी फील्डवरनं जो रिपोर्ट मागवला त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जिल्हाधिकारी यांनी काही जे झुडपी जंगलाचं क्षेत्र त्यांच्याकडे होतं पूर्वी 12/12/96च्या नंतर आमच्याकडे ते क्षेत्र आलेलं होतं. तर या बिरसी विमानतळासाठी त्यांनी परस्पर काही जागा त्या विमानतळाला दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी कंपाऊंड वॉल बांधायचा प्रयत्न केला. जेव्हा आमच्या वन अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं हे, तेव्हा त्यांनी ते काम थांबवलं. कोणत्या वर्षी सर? हे 2008 मध्ये आमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या लोकांनी त्यांचं काम थांबवलं. त्यांना सांगितलं की हे जी जागा आहे ती वन विभागाची जागा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वन विभागाची जागा या वापरासाठी पाहिजे असेल तुम्हाला फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 खाली प्रस्ताव तयार करावा लागेल आणि तो प्रस्ताव झाल्याशिवाय तुम्हाला या जागेचा वापर करता येणार नाही, अशा प्रकारे त्यांनी त्यांना निर्देश दिले. आता ही जी काम करणारी जी यंत्रणा होती ही सपोज खाजगी व्यक्ती असेल तर त्याला इंडियन फॉरेस्ट ऍक्ट लागू होतो की इंडियन फॉरेस्ट ऍक्टच्या अंतर्गत त्या पद्धतीने त्यांनी अतिक्रमण केलं, मग त्याला गुन्हा दाखल होतो आणि त्याच्यावर कारवाई केली जाते. आता ही शासकीय यंत्रणा असल्यामुळे याच्यामध्ये आपण कोणती शासकीय यंत्रणा? याच्यामध्ये एअरपोर्ट अथॉरिटी जी आहे, एअरपोर्ट अथॉरिटी ही शासकीय यंत्रणा असल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या त्यांना विमानपत्तन विभागाच्या अधिकाऱ्यांना जागा दिलेली होती कलेक्टरनी, ते म्हणाले आम्हाला जिल्हाधिकाऱ्याकडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे या लोकांनी बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की याच्यामध्ये वनसंवर्धन कायद्याअंतर्गत प्रस्ताव सादर केला, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याला ॲग्री केलं तरच तुम्हाला या ठिकाणी कामं करता येईल, असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं त्या बेसिसवर त्यांनी काम थांबवलं, असं माझ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडनं माझ्याकडे निरोप आलेला आहे. आणि हे असं कोणती घटना घडली तर आपण त्या ठिकाणी त्याचा सारासार विचार करून यंत्रणा असेल, गव्हर्नमेंट यंत्रणा असेल, मग त्याचा PR वगैरे हे करतो. तर तशा प्रकारची कारवाई आमच्या डिस्ट्रिक्ट लेवलवरनं झाली. अशा प्रकारचा मला गोंदिया DFO कडनं माझ्याकडे अहवाल आलेला आहे. पण आपण जे सांगता सर त्यातच मुळात काही त्रुटी आहेत, चुका आहेत असं म्हणता येईल. पहिली गोष्ट 2001 पासून काम सुरू झालं होतं आणि आपल्याला माहिती असेल की त्या विमानतळावरती वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुद्धा त्याच्या आधीच सुरू झालं होतं. तर माझे 2 प्रश्न आहेत की एकूण किती 1 हेक्टर जमिनीचा इथे उल्लंघन झालेलं आहे, म्हणजे झुडपी, प्रोटेक्टेड आणि रिझर्व्ड तिन्ही मिळून, आणि POR 2009ला झाला असं म्हटलं जात आहे, पण 2008लाच त्याच्या 1 वर्ष आधी मौका पंचनामा झाला. हे कसं काय शक्य? नाही, याच्यामध्ये जेव्हा समोरचा व्यक्ती दाखवतो की ही जागा त्याला अलॉट करण्यात आली, आता जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला ती जागा अलॉट केलेली होती आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिला की 12/12/96च्या पूर्वी सपोज ही जागा जिल्हाधिकाऱ्यांनी झुडपी जंगलाची दिली असेल तर त्याचं रितसर त्याला आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे हे काही खाजगी व्यक्ती नाही आहे की ज्याच्यावर आपण ताबडतोब गुन्हा दाखल करू. त्याच्यामुळे या संदर्भात शासकीय यंत्रणा असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक झाली, जेव्हा सर्व दस्तावेज तपासण्यात आले की याच्यामध्ये हे वनक्षेत्र आहे, याचं नोटिफिकेशन आपल्याकडे आहे, त्याच्या बेसिसवर मग तो गुन्हा दाखल करण्यात आला. मग आता याच्यावर उपाययोजना काय करायची, तर याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की ही काही वैयक्तिक स्वार्थासाठी जमीन वापरात येत नव्हती, ही त्यांना एका शासकीय प्रयोजनासाठी पाहिजे होती. वैमानिकाचं प्रशिक्षण म्हणा किंवा त्या विमानाचं एक्सपान्शन, विमानतळाचं एक्सपान्शन याच्याकरता. तर मग त्यांनी फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टच्या अंतर्गत आमच्याकडे प्रस्ताव झाला. माझ्या अध्यक्षतेखाली एक PSC कमिटी आपण म्हणतो की प्रपोजल स्क्रुटिनी कमिटीची आहे. प्रपोजल कधी आलं? हे प्रपोजल आता मागच्या 6-7 महिन्यापूर्वी आमच्याकडे आला. जेव्हा त्यांनी आमच्याकडे प्रेझेंटेशन केलं तेव्हा आम्हाला तिथं काही कामं झालेले दिसले, तर आम्ही त्यांना सांगितलं की इथं वनभंग पण दिसतोय, तर त्याच्यामुळे तुमच्या प्रपोजलमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लागेल हे सविस्तर आपण सांगितलं. त्यांना सांगितलं तुम्हाला जेवढी जागा लागणार आहे या प्रयोजनासाठी तेवढीच तुम्हाला वनेत्तर जागा आम्हाला द्यावी लागेल त्याच्या मोबदल्यामध्ये, आणि हा जेव्हा आपण गव्हर्नमेंटकडे प्रस्ताव पाठवू तेव्हा तुम्हाला त्याच्या मोबदल्यामध्ये नेट प्रेझेंट व्हॅल्यू आणि त्या प्लांटेशनचा खर्च, जेवढी जागा आपल्याला देतील त्याच्या प्लांटेशनचा खर्च करण्यासाठी तुम्हाला द्यावं लागेल, आणि त्यांचे नकाशे वगैरे कशा पद्धतीने तयार करायचे आपण त्या मीटिंगमध्ये सांगितलं. आता अजूनपर्यंत त्यांनी त्या त्रुटीची पूर्तता केली नाही. त्यांनी ती त्रुटीची पूर्तता करून आमच्याकडे आणलं की आम्ही त्या पद्धतीने त्यांचा प्रस्ताव योग्य असेल तर आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पाठवू. कारण ज्या समितीचा जरी मी अध्यक्ष असलो
तरी जिल्हाधिकारी, जिल्हा वन अधिकारी आणि CCF हे सर्व त्याच्यामध्ये मेंबर असतात. ही सर्व समिती निर्णय घेईल की हा प्रस्ताव आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे मान्यतेकरता पाठवा अथवा नाही. त्यांनी समितीने निर्णय घेतला तर आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पाठवू. सर, याच्यातच महत्वाची बाब आपल्याला लक्षात येत नाहीये का, की 2009ला POR झालं, त्याच्या आधीच विमानतळ सुरू झालं होतं किंवा वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू झालं होतं, आणि म्हणजे आधीच उल्लंघन झालं होतं. आणि आता 6 महिन्यापूर्वी, आता 2025 मध्ये म्हणजे 6 महिन्यापूर्वी ते तुमच्याकडे प्रपोजल आलेलं असं दिसतंय. इतकी वर्ष झाली सर, आणि जेवढे वन अधिकारी होते, DFO असतील, तिथले RFO असतील किंवा बाकी वन अधिकारी, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि शासनाची दिशाभूल केली. आणि तसंच एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, जी इथे ज्यांनी जे आरोपी आहेत, त्यांनी सुद्धा शासनाची दिशाभूल केली. हे दिसत नाही. आणि 1980चा जो वनसंवर्धन कायदा आहे, त्याच्या पुढे सगळे समान आहेत सर. जिल्हाधिकारी असतील, एक सामान्य आदिवासी असेल, जर सामान्य एक आदिवासी किंवा मी जर कुऱ्हाड घेऊन गेलो तर माझ्यासोबत, आणि असं मी काही केलं तर माझ्यासोबत काय घडेल, ते मग या प्रकरणात का घडत नाहीये सर? कारण जिल्हाधिकारी असतील किंवा सामान्य माणूस असतील, कायद्यासमोर सगळे समान आहेत. आणि इतका मोठा वेळ याच्यामध्ये गेलेला आहे. आणि अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, वन विभागाच्या आणि एअरपोर्ट अथॉरिटीच्या, शासनाची म्हणजे राज्य आणि केंद्र दोन्ही शासनाची दिशाभूल केलेली आहे, असं आपल्याला वाटत नाही का? नाही, याच्यामध्ये कसं आहे की सपोज आता ही गव्हर्नमेंट एजन्सी आहे. झुडपी जंगलाचं क्षेत्र हे जिल्हाधिकारी यांच्याकडे होतं. त्याच्यातली जागा ती वाटप करायचे, जशा शासकीय यंत्रणेला प्रोजेक्ट लागायचं तसं त्यांनी जागा वाटप केलेली आहे. आणि मग 12-12-96 मध्ये जेव्हा गोदावरीच्या केसमध्ये निर्णय आला की जिथं जिथं जंगल लिहिलेलं आहे ते सर्व वन विभागाला परत करा, तेव्हा सुद्धा आम्ही फक्त 92,000 हेक्टर स्वीकारलं होतं. कारण तेव्हा रेव्हन्यू विभागाला ते अधिकार होते, त्यांनी वाटप केलं. त्याच्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी वाटप कधी केलं सर रेव्हेन्यू अधिकाऱ्यांनी? ते जुने दस्तावेज आहेत, त्यांना त्यांच्याकडे होतं. याच्यापूर्वी त्यांनी वाटप केला. माझ्याकडे एक्झॅक्टली डेट नाही, जो रिपोर्ट माझ्याकडे आहे त्या बेसिसवर आपल्याला सांगतो. त्याच्यामुळं 1996च्या आधी केलं की नंतर केलं? याच्यामध्ये माझ्याकडे नाही, मी आपल्याला ती माहिती घेऊन सांगू आमची शकतो. माहिती सर अशी आहे हां. की 1996च्या नंतरचं हे अलॉटमेंट आहे, जे काय असेल ते. आणि मुख्य म्हणजे त्याच्यात वनभंग झालाय सर, आणि ते थांबू शकले असते राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या परवानगीसाठी. ते थांबले नाही सर. एखादा सामान्य माणूस, समजा मीच गेलो, तर माझ्यासोबत काय घडलं असतं अशा वेळेला? नाही बघा, आता त्याच्यावर मी कॉमेंट करू शकणार नाही. तुमच्याकडे काय माहिती आहे मला? जो अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालामध्ये यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी जागा वाटप केली, यांनी त्या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि बैठकीच्या निर्णयातून ही शासकीय यंत्रणा आहे, हे काही कोणी आपल्या वैयक्तिक वापरासाठी हे वापरत नाहीये, हे आपल्या एका शासकीय प्रयोजनासाठी आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पर्पजसाठीच आपण ती जागा देत असतो आणि ती रितसर तो प्रस्तावाची स्क्रुटिनी करून आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे पाठवत असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये आमच्या लोकांनी काही हातमिळवणी करून काही गुन्हा केला असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येणार नाही याच्यामध्ये, कारण ही कायद्यात बसणारी बाब आहे. आता यांनी परवानगी घेण्यापूर्वी यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केली होती, तर अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाना ही जागा देताना वनभंग झाला याचा गृहीत धरून त्यांच्याकडून पेनॉल्टी वसूल करते. दॅट इज फायनान्शियल पेनॉल्टी वसूल करते की भाई तुम्हाला NPV जी 10 रुपये द्यायची होती ती आपण याच्यामध्ये यांच्याकडे दुप्पट घ्यायची, तिप्पट घ्यायची, अशा पद्धतीचं ते असते. त्याच्यामुळे यांनी पूर्वी काम केलं असेल तर ते त्यांना त्याचा भूर्दंड याच्यामध्ये NPV मध्ये त्यांना द्यावाच लागणार आहे. सर, बिरसी विमानतळ जे आहे, त्या विमानतळावरती आणखी किती जागा, सुरक्षित जागा आणि आरक्षित जागा वन विभागाची, ती सुद्धा अधिग्रहित केली गेली आहे किंवा अतिक्रमित, एनक्रोच केली गेलेली आहे, काही माहिती आहे का? नाही, यांनी आता आमच्याकडे जो प्रस्ताव सादर केलेला होता त्याच्यामध्ये अंदाजे 10 हेक्टरच्या जवळपास त्यांनी आमच्याकडे जागेची मागणी केलेली होती. त्याच्यामध्ये काही क्षेत्रावर 2.1 क्षेत्र त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी वाटप केलं होतं आणि आता त्यांनी 10.25 क्षेत्र त्यांनी मागणी केलेली होती. त्याच्यामुळे काही क्षेत्रावर आपण बोलता त्या पद्धतीने काही जिल्हाधिकाऱ्यांनी जागा दिल्यामुळे त्यांनी कामाला सुरुवात केली असेल, पण आमच्या लोकांनी ते काम थांबवलं आणि आता त्यांना सांगितलं की तुम्हाला जेवढ्या जागेची आवश्यकता आहे तेवढ्या जागेचा प्रस्ताव आमच्याकडे पाठवा आणि तो प्रस्ताव आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रितसर मार्गाने पाठवू. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तुम्हाला मंजुरी दिली तर तुम्हाला त्या जागेचा वापर करता येईल, अदरवाईज तुम्हाला त्या जागेचा वापर करता येणार नाही, असं आपण स्पष्ट यंत्रणेला सांगितलेलं आहे. सर, आता किती जागेवरती काम थांबवलेलं आहे आणि किती जागा वनभंग झालेला आहे असं आपल्याला माहिती? नाही, इथं माझ्याकडे माहिती प्राप्त झाली त्याच्यामध्ये 2.1 क्षेत्रामध्ये जे आहे ते 2.1 क्षेत्रावर त्यांनी त्यांचं काम थांबवलं. कंपाऊंड वॉल करत होते, काही कन्स्ट्रक्शन 2.1 हेक्टरवर झालेलं नाही आहे. आणि उरलेलं 8 एकर, 1 हेक्टरचं तो बॅलन्स आहे त्याच्यामध्ये. आणि या 2.1 हेक्टर जागेला कव्हर करायसाठी त्यांनी
हे केलेली आहे. म्हणजे पूर्ण 2.1 हेक्टरवर पूर्ण झाडोरा साफ करून त्यांनी इमारती वगैरे बांधल्या अशी बाब नाही आहे. ह्याच्यामध्ये 2.1 क्षेत्राला कव्हर करणारी त्यांनी कंपाऊंड वॉल बांधली आहे, असा माझ्याकडे रिपोर्ट आलेला आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. या एकूण प्रकरणामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यावरती जे तेव्हापासून आतापर्यंत दिशाभूल केली किंवा दुर्लक्ष केलं, असं आढळत आहे का? त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांवरती ते दुर्लक्ष केलं, दिशाभूल केली, असं काही आढळलं आहे का? त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का? जे मी आपल्याला वनभंगाचा प्रस्ताव म्हणून जे सांगितलं, या वनभंगाच्या प्रस्तावामध्ये सविस्तर माहिती द्यावी लागते की कोणत्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी कोणाच्या कालावधीमध्ये कामकाज झालं, त्या वन अधिकारी कोण होते, हे एअरपोर्ट अथॉरिटीचे लोक कोण होते, या सर्वांच्या नावाचा जर समावेश होतो तर जेव्हा वनभंगाचा प्रस्ताव येईल त्याच्यामध्ये या सर्वांची नावं त्या ठिकाणी राहतील आणि ती आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पाठवणं बंधनकारक आहे. खूप खूप धन्यवाद. तर निलेश झुरमुरे सर आपल्याला सांगतायत की 2009 साली प्रिलिमिनरी ऑफेन्स रिपोर्ट दाखल करण्यात आला. त्याचा अर्थ होता की वनभंग झालेला आहे, वन कायद्याचा भंग झालेला आहे. मात्र त्यानंतर या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 6 महिन्यापूर्वी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडनं शेवटी प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावावरती आता निर्णय घेण्यात येईल आणि त्यानंतर हे ठरवण्यात येईल की वनभंग झालाय का आणि कोणावर कारवाई होणार आहे का. पण मूळ प्रश्न जो आहे तो हाच आहे की सामान्य माणसांनी जर असं काही केलं, अतिक्रमण केलं, तर त्याच्यावरती ज्या पद्धतीची कारवाई होते तो आयुष्यातून उठतो. त्या पद्धतीची कारवाई या प्रकरणात दिशाभूल करणाऱ्या किंवा शासनाची दिशाभूल करून आणि या एकूणच प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई होईल का, हा मूलभूत प्रश्न आहे. संजय तिवारी, एनडीटीव्ही मराठी, नागपूर.